मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीतून पाचव्यांदा आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। लाडकी बहीण योजना म्हणजे सरकारने टाकलेला डाव असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलेला आहे आणि सगळे सोयऱ्यांच्या आश्वासनाची पूर्तता करा आणि मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या या मागण्यांवर जरांगे पाटील अजूनही ठाम आहेत। मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाचं अस्त्र उगारलंय। उपोषणाच्या 17 दिवसानंतर जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। 288 आमदार पाडायचे की ठेवायचे हे रविवारी आंतरवाली सराटीत होणाऱ्या बैठकीत ठरवणार असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलंय। आपलं बलिदान झालं तरी चालेल, पण मराठा आरक्षणाचा प्रश्न तडीस लावल्याशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका जरांगेंनी घेतली आहे। पुन्हा एकदा सरकारनं मराठ्यांना धोका दिल्यामुळे पुन्हा एकदा आम्हाला आमरण उपोषण करण्याची वेळ आली। आता आमरण उपोषण हे सुरू झालंय आणि कठोर सुरू झालंय। आता किती दिवस चालतोय किंवा माझं शरीर मला किती दिवस साथ देतंय माहित नाही, पण समाजासाठी मी आमरण उपोषण करायचं ठरवलेलं आहे। मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्या उपोषणामागील कारणांची यादीच सादर केली। विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी कागदपत्र काढण्यासाठी तलाठी कार्यालयात जावं लागतं। उत्पन्नाचा दाखला किंवा महत्त्वाची कागदपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या। त्यातच सरकारनं लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजना आणल्या। तुम्ही 1500 रुपये देतायत ते 3 दिवसही पुरणार नाहीत। 1500 रुपये आम्हाला आयुष्याला पुरणार आहेत का, अशी टीका त्यांनी केली आहे। या योजनेतून मतदान विकत घेण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय। सरकारच्या योजनांचा विरोध करत नाही, पण सरकारनं या योजना मध्येच आणल्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्र मिळवण्यात अडचणी येत आहेत, असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय। सरकारच्या संकेतस्थळावरही लोड आला असून तिथून कागदपत्र डाउनलोड करण्यात अडचणी येत आहेत, याकडेही जरांगे पाटलांनी लक्ष वेधलं। मराठा, ओबीसी आणि धनगर बांधवांना आपापसात लढवून सरकारची लाडकी योजना सुरू असल्याचा हल्लाबोल जरांगे पाटलांनी केलाय। कदाचित राज्य सरकार लाडकी मेवणी योजनाही आणेल असा टोलाही जरांगेंनी लगावला। चालू लोक आहे ते, समाज जनता समजून घ्या, हे लय चालू आहे ते। धनगरांना आरक्षण नाही द्यायचं, मराठ्याला नाही द्यायचं, बंजारा बांधवाला नाही द्यायचं, मुस्लिम बांधवाला नाही द्यायचं, हे लय चालू आहे। मध्येच काय कोण आणलं लाडका बहीण आता लाडकी मेवणीची तयारी चालू आहे। आता ते बी आणणार म्हणजे यांना फक्त सगळे लोक ते गुंतून ठेवायचे, तोवर आचारसंहिता लागणार, तोवर निवडणूक येणार, लोक लाईनीतच खुश, आणि एकदा हे झालं की बंद पडणार। इथून मागचे किती बंद पडलेत। मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीतून मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत सातत्यानं आंदोलनं केली आहे, तर सरकारनंही सातत्यानं मुदत मागून घेत मागण्या मान्य करू असा शब्द आतापर्यंत कितीतरी वेळा दिलाय। मध्ये